श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर येत्या 5 मेला वार असणार आहे मंगळवार आणि या दिवशी आली आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी. 2026 या नवीन मराठी वर्षातील हा पहिला अंगारकी योग आहे, ज्यावेळी चतुर्थी तिथी ही मंगळवारच्या दिवशी येते आणि त्यामुळे अंगारकी योग हा निर्माण होतो आणि म्हणूनच ही संकष्ट चतुर्थी अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते. ही अत्यंत शुभ आणि फलदायी मानली गेली आहे. या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्यानं आपल्यावरती किंवा आपल्या मुलांवरती येणारी सर्व संकट विघ्न ही दूर होतात, कारण गणपती बाप्पा हे स्वतः विघ्नहर्ता आहेत. त्यासोबतच ज्ञानाचे बुद्धीचे देवता देखील आहेत. या अंगारकी चतुर्थीचं व्रत जर आपण केलं तर संपूर्ण वर्षात येणाऱ्या सर्व चतुर्थ्याचा उपवास केल्याचं पुण्य देखील आपल्याला प्राप्त होत असतं. अंगारकी या शब्दाचा अर्थ असा की मंगळ ग्रह. अशी धार्मिक मान्यता आहे की या दिवशी जो पण मनुष्य या अंगारकी चतुर्थीचं व्रत करतो, मनोभावे गणपती बाप्पांची पूजा करतो, तर त्यांच्या कुंडलीतील मंगळ ग्रहाचा त्रास हा कमी होतो, दूर होतो. त्यांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी, कर्ज, समस्या या दूर होत असतात. हळूहळू कर्ज फेडण्यासाठी योग्य तो मार्ग मिळत असतो. अंगारकी योग हा वर्षातून 2 किंवा 3च वेळा येत असतो. अतिशय दुर्मिळ असा हा योग आहे आणि या मंगळवारच्या दिवशी महालक्ष्मी योग आणि गजानन योग हे योगसुद्धा निर्माण झालेले आहेत आणि या दिवशी हे दुर्मिळ योग जुळून आल्यानं या चतुर्थीचं महत्त्व हे आणखीनच वाढलं गेलं आहे आणि म्हणूनच या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच त्यांच्या सेवेसोबतच काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आणि त्याच बाप्पांच्या कृपेनं बघा त्याचं शीघ्रफळ देखील आपल्याला प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच मंगळवारच्या दिवशी आपण हे संकष्ट चतुर्थीचं व्रत नाही केलं किंवा उपवास नाही केला तरीही चालेल, पण 21 तांदळांचा अत्यंत प्रभावशाली उपाय आपण या दिवशी करायचा आहे. यामुळं आपल्याला प्रत्येक कामात, क्षेत्रात यश मिळेल. आपलं कोणतंही रखडलेलं किंवा अडलेलं काम मार्गी लागेल, कर्ज फिटेल, आपल्या मुलाबाळांचं कल्याण होईल, आपल्या मनातील प्रत्येक इच्छा, मनोकामनाही पूर्ण होईल. तर बघा, हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याचीच माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघा, कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, गणपती बाप्पा हे जे आहेत तर ते प्रथम पूजनीय आहेत. कोणतंही शुभ कार्य असो तर ते निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून सुरुवातीला गणपती बाप्पांची पूजा केली जात असते आणि ही जी चतुर्थी आहे तर ती सुद्धा गणपती बाप्पांना समर्पित असते. हा उपाय बघा आपण मंगळवारच्या दिवशी दिवसभरात तुम्हाला जेव्हा पण वेळ भेटेल त्यावेळी केला तरीही चालेल. या दिवशी आपण सकाळी लवकर उठावं, स्वच्छ स्नान करावं, गणपती बाप्पांची मूर्ती तुमच्या देवघरात असेल किंवा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यावा. मूर्ती असेल तर स्वच्छ पाण्यानं अभिषेक करून घ्या किंवा जर तुमच्याकडे पंचामृत असेल तर त्या पंचामृतानं अभिषेक करा. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा. 1 जास्वंदीचं लाल फूल अर्पण करा किंवा 21 ध्रुवांची जोडी अर्पण करू शकतो. दिवा लावून नंतरच हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे. आपली इतर देवपूजा जी आहे तर ती सुद्धा आपल्याला करून घ्यायची आहे. आता तुम्हाला 21 अखंड तांदूळ यासाठी लागणार आहेत. तर ते तांदूळ तुम्हाला हळद आणि कुंकू मिक्स करून लाल पिवळे करून घ्यायचे आहेत. प्रत्येक पूजेमध्ये अक्षदा या खूप महत्त्वाच्या असतात. त्या अक्षदांशिवाय देवी देवतांची जी पूजा आहे तर ती अपूर्ण मानली जात असते. साक्षात अन्नपूर्णा देवीचा वास असतो. त्यासोबतच माता लक्ष्मीला सुद्धा तांदूळ हे अत्यंत प्रिय आहेत. आणि त्यासोबतच आपल्याला एक स्वच्छ असं लिंबू घ्यायचं आहे पिवळसर रंगाचं. या लिंबावरती बघा आपल्याला लाल पेनानं तुमची जी पण इच्छा आहे तर ती लिहायची आहे. मग ती तुमची इच्छा कोणतीही असो, पैशासंबंधित असेल म्हणजे धनप्राप्तीसाठी असेल, मुलांच्या प्रगतीसाठी असेल, कर्ज फिटण्यासाठी असेल
किंवा इतर तुमची कोणतीही इच्छा असो तर ती त्या लिंबावरती लाल पेनानं आपल्याला लिहायची आहे. नंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. स्वतःला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. या दिवशी जर आपली मुलं बघा शाळेमध्ये जात असतील, त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल, तर तुम्ही तुमच्या मुलांकडून या दिवशी गणपती अथर्वशीर्षमचं पठण करून घेऊ शकता. त्यासोबतच बघा आपल्या मुलांना आपण गणपती बाप्पांची पूजा करायला लावायची आहे. एक जास्वंदीचं लाल फूल, 21 दुर्वांची जुडी हे आपल्या मुलांना स्वतः अर्पण करायला लावायचे आहे. आता बघा हे जे 21 अखंड तांदूळ आहेत आणि हे जे लिंबू आहे, तर ते लिंबू आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला 3 वेळेस किंवा 7 वेळेस गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे. आणि हे लिंबू गणपती बाप्पांच्या फोटोमागे किंवा मूर्तीमागे आपल्याला ठेवून द्यायचं आहे. यानंतरनं गणपती बाप्पांना हळदी कुंकू आणि या 21 अक्षदा ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत. प्रत्येक अक्षदा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि एक मंत्र म्हणायचा आहे. इदम अक्षदम ओम गण गणपते नमः हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. तर 21 वेळेस हा मंत्र म्हणून आपल्याला या 21 अखंड अक्षदा गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. दोन्ही हात जोडून तुमची जी पण इच्छा आहे तर ती पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पांकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे. आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, हे संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर लिंबू आणि या अक्षदा आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायच्या आहेत. त्यानंतरनं दुसऱ्या दिवशी आपल्याला या 21 अखंड तांदळाची एक छोटीशी पुडी तयार करून घ्यायची आहे आणि हे जे लिंबू आहे तर ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. आणि या ज्या अक्षदांची आपण पुडी तयार केलेली आहे तर ती आपण घरातून बाहेर पडताना, महत्त्वाच्या कामासाठी जाताना आपल्याबरोबर घेऊन जायची आहे. तर असा हा 21 अखंड तांदळाचा अत्यंत प्रभावी उपाय आपण या अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.